एक छोटासा चमचा गरम मसाला आणि कढईभर भाजीची दुपटीपेक्षाही वाढलेली चव. तब्बल 21 खडे मसाले अचूक प्रमाणात घालून छान सुगंधित भोजनाची चव दुपटीपेक्षाही अधिक वाढवणारा हा खानदेशी गरम मसाला बनवला आहे. फक्त एकच मसाला वापरला तर शेवभाजी काय, मटण किंवा चिकन काय आणि रोजच्या सगळ्या भाज्या काय, दुसरा कुठलाही मसाला तुम्हाला वापरण्याची गरज नाही. संपूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुतपाकखान्यामध्ये. इथे मी 200 ग्रॅम धण्यांच्या अंदाजाने इतर खड्या मसाल्यांचं प्रमाण सांगितलं आहे. सगळ्या मसाल्यांचं प्रमाण वजनी आणि टेबलस्पूनच्याही मापाने सांगितलंय. तर इतरही मसाले आपण बघून घेऊया. वजनी 50 ग्रॅम किंवा 5 टेबलस्पून भरून घेतलेले जिरे, 50 ग्रॅम किंवा 5 टेबलस्पून बडीशेप, 2 टेबलस्पून शहाजिरे, 1 जायफळ, 15 ग्रॅम म्हणजे 2 ते 3 मोठे दालचिनीचे तुकडे, 10 ग्रॅम किंवा 7-8 चक्री फूल, 2 टेबलस्पून किंवा 15 ग्रॅम काळी मिरी, 2 टेबलस्पून किंवा 15 ग्रॅम लवंगा, 25 ते 30 हिरवी वेलची, 10 ते 12 किंवा 10 ग्रॅम मसाला वेलची, 10 ग्रॅम किंवा 4 फुलं मायपत्रीची, 10 ग्रॅम म्हणजे 5 ते 6 जावित्रीची फुलं घ्यायची आहे. मायपत्री अशी मोठी आणि घट्ट असते. जावित्री आकाराने लहान आणि तिच्या पाकळ्या अशा सुट्या असतात. पण दोघांचाही वास खूप अप्रतिम असतो. बाकीच्या मसाल्यांमध्ये 20 ग्रॅम सुंठ पावडर ही 2 टेबलस्पून इतकी आहे. तुम्हाला जर हवं असेल तर अख्खी सुंठ ही तुम्ही फोडून घालू शकता. 10 ते 12 तेजपत्त्याची पानं आहेत. 10 ग्रॅम दगडफूल हे वाटीने मोजून घेतलं तर एक मध्यम वाटी भरून इतकं आहे. 2 टेबलस्पून खसखस घेतली आहे. 1 टीस्पून मेथी दाणा, 1 टीस्पून मोहरी. मोहरी आणि मेथी दाणा अगदी कमी कमी घालायचंय. 5 ग्रॅम किंवा 1 टीस्पून त्रिफळा घेतलाय. 1 टीस्पून नाकेसर किंवा कापूरचिनी हे 10 ग्रॅम इतकं आहे. कापूरचिनी मिऱ्यासारखे दिसतात आणि यांना असं शेवटी छोटासा शेपटा असतो. हे मसाले जर कडकडीत उन्हात वाळवलेत तर भाजायची आवश्यकता नसते, पण उन्हात वाळवले नाहीत तर थोडे भाजून घ्यायचे. मसाले भाजून घेण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलंय. परातीमध्ये एक सुती कापडही घालून घेतलंय मी, म्हणजे मसाले भाजून झालेत की ते या कापडावरती काढून घेईन. तर सगळ्यात आधी आपल्याला टणक मसाले घालायचे. ही दालचिनी मी थोडी कुटून घातली आहे. आता घालूया मसाला वेलची. मसाला वेलची घालूनही थोडं परतून घ्यायचं. हे मी घालते चक्री फूल. लवंगा घालून घ्यायच्या, मिरी घालून घ्यायची आणि मंद गॅसवर सगळे मसाले सतत परतत राहायचे. आता घालून घेऊया वेलची, नाकेसर. मंद गॅसवर हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचंय. मसाले अजिबात करपले नाही पाहिजेत. आता यामध्ये घालूया रामपत्री किंवा मायपत्री आणि जावित्री. आता यामध्ये दगडफूल आणि तेजपान घालून घेऊया. हे मी दगडफूल घालते. तेजपान, तेजपत्त्याची पानं चांगली कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायची. हे सगळं आपल्याला मंद गॅसवरच भाजायचंय. त्रिफळा घालून घेते. मेथी दाणा, मोहरी. मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आणि चांगले गरम झाले की सुती कापडावर काढून घ्यायचे, म्हणजे त्याला वाफेचं पाणी सुटणार नाही. आता याच पॅन मध्ये बडीशोप पण गरम करायला घालायची. सोबतच जिरे पण गरम करायला घालायचं आणि शहाजिरे पण गरम करायला घालायचं.
एखाद मिनिटासाठी बडीशोप आणि जिरं पण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. आता यामध्ये हे जायफळ आहे, हे जायफळ मी कुटून घालते. हे सुद्धा चांगलं गरम करून झालं, की कापडावरती काढून घ्यायचे आणि मग नंतर धणे भाजून घ्यायचे. हे 200 ग्रॅम इतके धणे आहेत. मापाने बघितले तर 3 मेजरिंग कप इतके हे धणे आहेत. धणे सुद्धा आपल्याला हलके गरम करून घ्यायचे. धण्यांचाही रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची. कडकडीत उन्हामध्ये सगळे मसाले तुम्ही 2-3 दिवस चांगले वाळवलेत, तर मसाले तुम्हाला अजिबात भाजायची आवश्यकता नसते. ते डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेऊ शकतात. धणे सुद्धा गरम करून झालेत. आता गॅसची फ्लेम मी बंद करून टाकते. धणे सुद्धा कापडावर काढून घेते. आणि हा पॅन आता गरम आहे, तर या पॅनवरच मी खसखस गरम करायला घालून घेते. गॅसची फ्लेम बंदच आहे. सगळे मसाले चांगले एकत्र करून घ्यायचे. यामध्ये सुंठ पावडर अजून घालायची आहे आणि खसखस सुद्धा वेगळ्या पॅनमध्ये आपण ठेवलेली आहे. मसाले गार झाले की मग थोडे थोडे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून त्यांना बारीक करून घ्यायचं. हे मसाले आता गार झालेत. मिक्सरच्या भांड्यात मी यांना थोडं थोडं काढून घेते. खसखस पण यामध्ये मी घालून घेतली आहे. आता याला चांगलं बारीक दळून घ्यायचंय. हे छान बारीक दळून झालेत मसाले. आता एका चाळणीमध्ये काढते आणि त्यांना छान चाळून घ्यायचं. असाच मी सगळा मसाला थोडा थोडा करून बारीक दळून घेते. मसाले चाळून झाल्यावर वरती ही जी जाड भरड उरते ती पुढच्या बॅच सोबत पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला घालून घ्यायची. छान बारीक दळून झालाय बघा मसाला. या बारीक केलेल्या मसाल्यांसोबतच मी सुंठ पावडर पण घालून घेते, म्हणजे तीही चांगली मिक्स होऊन जाईल. सगळा मसाला असा बारीक दळून झालाय आणि चाळून पण झालाय. आता अगदी थोडी ही चाळण्याची भरड उरली आहे. हिला आपण काढून घेऊया. तिला तुम्ही कुठल्याही ओल्या वाटणामध्ये घालून वापरू शकता. मसाला तयार झालाय. छान मिक्स करून घ्यायचा. अप्रतिम सुगंध येतो या मसाल्याचा. तुम्ही हा एकच मसाला घरात ठेवलात तर मला नाही वाटत की दुसरे कुठलेही मसाले तुम्हाला अजून वेगळे सांभाळावे लागतील. हवाबंद बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा. वर्षभराहून अधिक हा मसाल्यांचा सुगंध असाच टिकून राहतो. अगदी थोडाच मसाला भाज्यांमध्ये घातला की भाज्यांची चव अगदी द्विगुणित होते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.